भारतीय जनता पक्षातर्फे पश्चिम बंगालच्या निकालाचं विशेष जल्लोष करण्यात येत आहे। आपल्यासोबत प्रवीण दटके आमदार आपल्यासोबत आहेत। प्रवीणजी, पश्चिम बंगालच्या निवडणुकीचं काय वैशिष्ट्य आहे? त्या निकालाचा तो जल्लोष पश्चिम बंगालचाच का? पश्चिम बंगालचाच नाही, हा पाचही राज्यात भाजपने केलेल्या कामाचा हा विजय आहे। बंगालचा विशेष याच्याकरता आहे की ज्या राज्यात ज्या नेत्यांनी 15 वर्षाआधी कम्युनिस्ट पक्षाचं राज्य संपवलं होतं, माटूस मनुष्याची जिनी लढाई लढली होती, त्या आईला विसरली, त्या माणसाला विसरली आणि त्या भूमीलाही विसरली। आणि त्या सगळं विसरण्यामागे तुष्टीकरण होतं, एका समाजाच्या मागे उभं राहण्याचा विचार होता। तो विचार सोडून बंगालची जनता ही हिंदुत्वाच्या पाठीशी उभी राहिली, ही नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभी राहिली, ही अमित शहांच्या मॅनेजमेंटच्या पाठीशी उभी राहिली। आणि ज्या कार्यकर्त्यांनी बंगाल विजयाकरता बलिदान दिलं, त्या बलिदान कार्यकर्त्यांच्या परिवाराच्या पाठीशी उभी राहिली। ज्या बहिणींवर, ज्या आयांवर अत्याचार झाले, त्या अत्याचाराचा बदला म्हणून 50-60% वरती महिलांनी भाजपला मत दिलं। मुस्लिम भागात सुद्धा भाजपच्या पैकी सीट्स आल्या। काळात लोकांना विकास हवा आहे। जो विकास बिहारमध्ये दिसतोय, ओरिसात दिसतोय, जो विकास बंगालच्या आजूबाजूला दिसतोय, तो बंगालमध्ये नव्हता। आयुष्यमान कार्ड नव्हतं, किसान सन्मान निधी नव्हता, गरीब लोकांना अन्नधान्य फ्री नव्हतं। या सगळ्या गोष्टी याच्या कारणीभूत आहे। आणि शेवटच्या माणसाचा विकास करण्याची ताकद फक्त नरेंद्र मोदीत आहेत, भारतीय जनता पक्ष आणि एनडीएत आहे। म्हणून बंगालचा विजय। 2021च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेमध्ये खेला होबे ही जी घोषणा दिली होती ममता बॅनर्जींनी, त्याचं अत्यंत विभत्स आणि हिंसात्मक रूप आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि यावेळेस तर एवढं अभूतपूर्व मतदान होऊन सुद्धा लोक बाहेर येऊन बोलायला हिम्मत करत नव्हते, धजावत नव्हते। इतकंच काय तर एक्झिट पोलमध्ये पण त्याचा कुठेतरी फटका आपल्याला दिसत होता। भीतीचं वातावरण होतं, काय सांगाल? आणि भीतीचं वातावरण म्हणजे काही एक्झिट पोलचे रिनाऊंड एक्झिट पोल आहे, त्यांनी सांगितलं आम्ही बंगालचं एक्झिट पोल करणार नाही, कारण लोक घाबरतात। लोक कॅमेऱ्यावर बोलायला तयार नव्हते, पण कॅमेरा बाजूला झाल्यावर बोलायला तयार होते। हाच याच्या मागचा फरक आहे। गेल्या अनेक वर्षात लोक मृत्युमुखी पडत होते इलेक्शनमध्ये। हे पहिलं वर्ष आहे की एकही हत्या कुठे नाही, कोणत्याही मोठ्या नेत्याच्या गाडीवर कुठला बॉम्ब फुटला नाही। कारण अमित शहा साहेबांच्या किंवा निवडणूक आयोगाचे जे काही 2 लाख कर्मी तिथे होते, त्यांनी जी शिस्त पाळली, त्याच्यामुळे बंगालचे इलेक्शन फ्री आणि फेअर। शेवटचा प्रश्न, आता असं म्हटलं जात आहे की तृणमूल काँग्रेसमध्ये फूट होईल आणि त्यांचे खासदार भाजपकडे येतील किंवा राज्यात सुद्धा त्यांचे काही आमदार भाजपला सपोर्ट देतील, असं सुद्धा अपेक्षित केलं जात आहे। आता खूप काही गोष्टी होतील। आज पहिला दिवस आहे, त्यामुळे आज त्याबद्दल बोलणं उचित नाही। पण जिथे अन्याय होतो आहे, जिथे दुर्गा पूजा, सरस्वती पूजा, हिंदूंचे सण याच्यावर बंदी घालण्यात येते आहे, तिथे रिपल्केशन्स येतील। आणि जे देशभक्त आमदार इतरही पक्षात असतील ते निश्चित भाजपमध्ये येतील, मला विश्वास। एक शेवटचा प्रश्न, जय श्रीराम किंवा वंदे मातरम या घोषणासुद्धा करायला कुठेतरी आता मज्जाव नसेल, तुम्हाला काय वाटतं? पश्चिम बंगालमध्ये तुम्ही जाणार आहात पश्चिम बंगाल, वंदे मातरम ही घोषणाच पश्चिम बंगालने दिली, त्यामुळे ती म्हणायला ज्या पश्चिम बंगालमध्ये अटकाव होता, आज खऱ्या अर्थे बंगाल हा परत एकदा स्वतंत्र झाला आहे। आणि स्वतंत्र भारतात बंगाल पुढच्या 5 वर्षात देशातल्या अग्रणी राज्यांमध्ये येईल असा आम्हाला विश्वास। खूप खूप धन्यवाद। तर भाजपचा मोठा आवाज नागपूरचा प्रवीण दटके जे आमदार आहेत ते असं म्हणत आहेत की पश्चिम बंगालमध्ये खूप मोठं परिवर्तन झालेलं आहे आणि पश्चिम बंगाल कुठेतरी आता खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालं आहे असा त्यांचा दावा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।